नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण ज्ञानेश्वरी अध्याय 2 315 ते 320 ओव्यांच्या सहवासात जाऊयात. अर्जुनाने श्रीकृष्णांना स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, विवेक अशा काही गोष्टींबद्दल जिज्ञासेपोटी, उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले आणि ह्या शब्दांच्या व्याख्या, त्याची चिन्ह, त्याची लक्षणं, ते कोणाला प्राप्त होतं, ही सगळी चौकशी मनापासून अर्जुनाने केली. ज्ञानोबा राय सुद्धा त्या संकल्पनांची माहिती आपल्याला ह्या ओव्यांमधनं देत आहेत. आणि आता ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत, म्हणोनी ऐके पार्था यांते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया. यांते निर्दळी म्हणजे इंद्रिय व विषयांचा येणारा संबंध, यांचं जो निर्दलन करतो, यांचा जो नाश करतो, त्याच्याविषयी आता मी सांगतोय ते ऐक. म्हणून ऐके पार्था यांते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया. विषयांच्या ठिकाणी आपली जी आस्था आहे, त्या आस्थेचा आपल्याला त्याग करायचा आहे. त्या आस्थेचा त्याग करायचा आहे म्हणजे काय, तर फक्त विषयांमध्येच सुख आहे आणि म्हणून विषयांच्या मागे धावणं गरजेचं आहे. हा जो आपल्याला भ्रम झालाय किंवा एक प्रकारे बुद्धीची जी ही कल्पना झालेली आहे की विषयांमध्येच सुख आहे, त्या प्रवृत्तीचा आपल्याला त्याग करायचा आहे. त्या प्रवृत्तीचा त्याग केला की विषय आणि इंद्रियांचा येणारा संबंध, त्याचा नाश व्हायला लागलाच. आणि असा नाश ज्याच्या ठिकाणी होतो, तो चितू जाण योग निष्ठेसी कारण. कारण अर्जुनाला हा प्रश्न पडला की श्रीकृष्णा, अशा रीतीने ज्याच्यामध्ये योगनिष्ठा जागृत झालेली आहे, त्याची लक्षणं काय असतील? कशामुळे योगनिष्ठा त्याच्या ठिकाणी जागृत होते? तर विषय सुखाविषयी जी बुद्धीमध्ये कल्पना आहे त्याचा त्याग झाल्यामुळे, तो भ्रमाचा भोपळा फुटल्यामुळे, तो चितू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. असाच साधक योगनिष्ठेला योग्य असतो, कारण विषय आपल्याला सुख देणार ह्या कल्पनेने त्याचं अंतःकरण मोहात पडत नाही. आणि मोहात न पडण्याचं अजून एक कारण आहे. ते कारण म्हणजे जो आत्मबोध युक्त होऊनी असे सततू, जो माते हृदयातू विसंबेना. माऊली, योगनिष्ठ आणि आत्मबोध युक्त जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू. योगनिष्ठ असणं म्हणजेच एक परमात्माच सत्य, माझं आराध्य दैवतच पूर्ण ब्रह्म आहे, या श्रद्धेने त्याच्याशी युक्त असणं म्हणजेच आत्मबोध युक्त, आणि हीच योगनिष्ठा. आणि अशा रीतीने जो मला म्हणजे आपल्या आराध्य देवतेला हृदयात स्थान देतो, की मी माझ्या आराध्य देवतेचं स्मरण करतो, त्यांच्या चरणांचं स्मरण करतो, अर्थात साक्षात परब्रह्माचं स्मरण करतो. जो आत्मबोध युक्त होऊनी असे सततू, जो माते हृदयातू विसंबेना. ही खूण योगनिष्ठ असण्याची, आत्मबोधयुक्त असण्याची माऊलींनी सांगितलेली आहे. त्याबरोबरीनेच अर्थात नेहमीप्रमाणे ज्ञानोबा राय आपल्याला सावधगिरीच्या काही सूचनाही सांगतात, त्याचीही लक्षणं सांगतात. आणि ते म्हणतात, एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे.
ज्ञानोबाराय म्हणतात, वर वर पाहता बाहेर विषयांशी संबंध सुटलाय, परंतु मनामध्ये जर अजून सुद्धा विषय सुखाच्या कल्पनेने चित्त व्याकुळ होणं जर घडत असेल, तर माऊली म्हणतात अजून अभ्यास करणं आवश्यक आहे. याचाच अर्थ साध्यंतुची हा पाही संसार असेल. आणि मनामध्ये असा विषय सुखाविषयी कल्पना उमटणं आणि चित्त व्याकुळ होणं, त्याला ते एक दृष्टांत देतात. जैसा का विषाचा लेशू, जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. हा तो दृष्टांत आहे. अहो, विषाचा एक थेंब जरी मुखातून शरीरात गेला तरी तो आपला विषारी गुण शरीरभर पसरवतो आणि जीवन धोक्यात येतं. माऊली म्हणतात, त्याचप्रमाणे विषयांमधनं मला सुख मिळणार या कल्पनेला जर आपण भुललो तर तो सुद्धा विषाच्या एका थेंबाप्रमाणे काम करतो आणि आपल्यातल्या विवेकाचा नाश करतो. तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्याला सावध करतायत. हे सावध एवढ्यासाठीच करतायत की आपण जी विवेकाची भूमिका धारण केली आहे, म्हणजेच काय तर परमेश्वराच्या चरणी मन स्थिर करण्याचा निश्चय केलाय, त्या विवेकाचा नाश होऊ नये म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, सावध राहा. इंद्रिय आणि विषयांच्या पकडीत मनाला जाऊ देऊ नका. मनामध्ये हा विचार येईल, कल्पना जर आलीच की अरे शेवटी खरं सुख विषयांमध्येच आहे, त्या ठिकाणी सावध व्हा. त्या ठिकाणी आपण जर गाफील राहिलो तर आपल्यातल्या विवेकाचा नाश होईल. विवेकाचा नाश झाला की आपण योगनिष्ठ आत्मबोधयुक्त राहू शकणार नाही. आपलं मन त्या आपल्या आराध्य देवतेच्या चरणापाशी अर्थात साक्षात परब्रह्मापाशी स्थिर राहू शकणार नाही. म्हणून माऊली आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. आणि आपण सावध राहण्यासाठी आपल्या आराध्य देवतेच्या चरणीच प्रार्थना करणं आवश्यक आहे की तू माझ्यावर कृपा कर आणि मला सदैव जागृत, सदैव सावध ठेव. माझ्यातल्या विवेकाचा कधीही नाश होऊ देऊ नकोस. हीच प्रार्थना आपण त्या आपल्या परमात्म स्वरूप आराध्य देवतेच्या चरणांपाशी करायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.